विद्यार्थी चळवळ ते मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्षपर्यंतची त्यांची मजल, अभ्यासू नेता आणि चळवळ्या कार्यकर्ता असा राजकीय प्रवास असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या कार्याची दखल आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत। राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली। राज ठाकरे यांचा आक्रमक स्वभाव आणि भाषण शैलीवर प्रभावित होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला। त्यातच गजानन काळे यांचाही समावेश होता। काळे यांनीही मनसेत प्रवेश केला। मनसेत आल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला। गणेश नाईक यांचं नवी मुंबईवर अधिराज्य आहे, त्यातच शिवसेनाही बलवान आहे। ही सर्व आव्हाने असताना काळे यांनी नवी मुंबईत मनसेचं संघटन मजबूत करण्याचं काम केलं। त्यामुळे त्यांच्याकडे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली। काळे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांनी मनसेच्या औरंगाबाद संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली। औरंगाबादमधील त्यांच्या कामाचं कौतुकही केलं। काळे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून 2019 ची निवडणूक लढविली। त्यात त्यांना अपयश आलं, पण त्यांनी चांगली मते घेतल्यानं गजानन काळे चर्चेत आले होते। गजानन काळे हे विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी संघटनेत ते कार्यरत होते। भारतीय छात्र भारती या विद्यार्थी संघटनेतून त्यांच्या राजकीय कार्यास सुरुवात झाली। विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली। फी वाढी विरोधातील आंदोलन असो, प्रवेश प्रक्रियेतील खोळ, निकाल लागण्यात होणारी दिरंगाई असो की विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो, प्रत्येक आघाडीवर काळे यांनी जोरदार आंदोलने केली। विद्यार्थ्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी कधी विद्यापीठाच्या गेटवर तर कधी आझाद मैदानात त्यांनी आंदोलने केली, तर कधी महाविद्यालयांमध्ये घुसून महाविद्यालयांमधील मनमानी कारभाराविरोधातही आंदोलने केली। आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठीही गजानन काळे इच्छुक असून जोरदार तयारी करत आहे। त्यामुळे यावेळी ते काही चमत्कार करणार का हे पाहावं लागणार आहे।